नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. माझ्या सारं काही बाबाराव मुसळे या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या मालिकेत हा व्हिडिओ मी तयार करत आहे. काल परवा आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये एक अशी घटना घडली की एक पिकलेल्या आंब्यांनी भरून चाललेला ट्रेलर असेल, छोटंसं वाहन होतं ते, रस्त्याकडेला अपघात होऊन ते पडलं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारे जे आंबे ते सगळे रस्त्यावर इतस्ततः पसरले. रस्त्याने जाणारे वाहनधारक ते पाहून त्यांनी आपली वाहने उभी केली आणि मग जितके आंबे घेता येतील जमा करून तेवढे त्यांनी घेतले. या प्रकारामध्ये त्या वाहन चालकाला काही दुखापत झाली का, त्याला काही मदतीची गरज आहे का, अशा पद्धतीचा कुठलाही विचार कोणाच्याही लक्षात आला नाही असं बातम्यांवरून कळते. माणूस इतका कठोर कसा होतो? म्हणजे ऐन वेळेवर असं काही माणसाच्या मनामध्ये रसायन आहे का की ते स्वार्थालाच जास्त पोषक ठरते? मलाही असा एक अनुभव आपल्याला सांगायचा आहे. मी आमच्या पारेश्वर विद्यालय पारडी टकमोर, तालुका जिल्हा वाशिम येथे शिक्षकाच्या नोकरीत कार्यरत असताना मी आणि माझे सहकारी श्री कांबळे सकाळी वाशिम मंगरुळपीर रोडवर फिरायला जायचो. आणि एक दिवस असं झालं की आम्ही व्यायाम करत असताना किंवा तिथे फिरत असताना आमच्या असं लक्षात आलं की एक ट्रक रोडच्या खाली गेलेला आहे आणि तिथे काही आवाजच येत नाही. तो कधी गेला खाली तेही कळत नव्हतं. मात्र त्याचे पुढचे जे छोटे इंडिकेटर्स आहेत ते लागलेले होते. ते पाहिल्यावर आम्हालाही प्रश्न पडला की आत कोणी आहे का. आम्ही दोघं तिथे गेलो. हाका मारल्या, कोई है अंदर, कोई है अंदर. पण काही आवाज आला नाही. असं वाटलं की कोणी नसेल. पण एक शंकाही आली की बुवा कदाचित तो ट्रक जेव्हा अपघातग्रस्त झाला त्यावेळेस काही धक्का लागून किंवा काही इजा होऊन आतला ड्रायव्हर किंवा क्लीनर हे बेशुद्धसुद्धा झाले असतील. आता त्याच वेळेस आमच्यासोबत आमचा एक मॅट्रिकला शिकणारा विद्यार्थी होता आणि मग त्यालाही असं वाटलं की आपण पाहावं जाऊन. तो शेतातून गेला, म्हणजे दुरून गेला, कारण तिथे फार दाट झाडी होती आणि जाळ्या होत्या, काटेरी जाळ्या होत्या, त्यामुळे तिथून त्याला जाता आलं नाही. दुरून गेला तो आणि त्यानं ट्रकमध्ये आत जाऊन केबिनमध्ये जाऊन पाहिलं आणि तो म्हणाला की सर याच्यामध्ये कोणीही नाही. मला तेवढंच बरं वाटलं की अपघात झाल्यानंतर ही जी माणसं आहेत ट्रकमधली ती बहुतेक कुठल्या तरी जवळच्या शहरामध्ये, वाशिममध्ये म्हणा किंवा मग मंगरुळपीरमध्ये गेली असावी. अर्थात आम्हाला तर काही मग आता करण्यासारखं काही उरलं नव्हतं. पण काय झालं, आमचा तो जो विद्यार्थी असे होता त्याचं डोकं जरा जास्तच चालायला लागलं आणि त्याने एक अशी कृती केली की त्याने त्या ट्रकमध्ये ड्रायव्हरच्या पाठीमागे जी सीट असते थोडीशी लांब, त्या सीटवरचा जो गादीचा भाग असतो, त्याला आता काय म्हणता येईल, तो त्यानं उचलून बाहेर शेतामध्ये टाकला एक. आणि नंतर पुन्हा मग त्याच्या डोक्यामध्ये काय आलं काय माहीत, पण त्यानं त्या ट्रकची जी बॅटरी होती तीही खोलली. आम्ही त्याला म्हणत असू की अरे हे काय करतोस, करू नको तसं, राहू दे. पण त्यानं आमचं ऐकलं नाही आणि त्या 2 वस्तू घेऊन तो गावाकडे गेला. अशी काही एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा मला त्या आमच्या गोष्टीची आठवण आवर्जून होत असते आणि मग प्रश्न पडतो की आपण एवढं त्या मुलाला
5व्या वर्गापासून ते मॅट्रिकपर्यंत, आणि फार सालस मुलगा होता तो. त्याच्यावर एवढे संस्कार केले, कारण तो मुलगा आमच्या सरांच्या, माझ्यासोबत जे सर होते कांबळे सर, त्यांच्या नेहमी सहवासामध्ये राहणारा मुलगा होता. आणि तरीही त्याच्या मनात असा असा विचार का आला असावा की आपण इथे लूट केली पाहिजे. माणसाचं मन अनाकलनीय आहे, हेच खरं आहे. पण जर संयम बाळगला, विवेकबुद्धीचा वापर जर केला, तर अशाही गोष्टी आपल्याला टाळता येतात. पण आपण त्या टाळतो का? आपला काय अनुभव आहे शेअर करा.